काल आपण शोध प्रबंध कसा लिहायचा ते आपण काल बघितलेलं आहे. तर आता यातले बाकीचे जे मुद्दे आहेत म्हणजे मॉड्यूल 4 आता आज आपण बघायचे. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे संशोधन अहवालाचे उद्देश किंवा संशोधन अहवालाचं महत्व. बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये की संशोधन अहवालाचे उद्देश लिहा किंवा संशोधन अहवालाचं महत्व स्पष्ट करा, असा प्रश्न नेहमी याच्यावर येतो. तर त्याच्यामध्ये हे उद्देश व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट आपण लिहायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा जो उद्देश आहे, संशोधन अहवालाचा जो उद्देश आहे तो म्हणजे संशोधन कार्य आपण जे केलेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं. कारण आपण जर संशोधन अहवाल लिहिला तरच तो लोक वाचतील आणि सगळ्या लोकांपर्यंत आणि समाजापर्यंत तो अहवाल पोहोचेल. लिहिला नाही तर कुणाला ते समजणारच नाही. म्हणून संशोधन अहवालाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आपलं जे संशोधन कार्य आहे ते समाजापर्यंत पोहोचवणे. संशोधकानं अतिशय परिश्रमपूर्वक संशोधन केलेलं असतं आणि जे काही त्यांना निष्कर्ष काढलेले असतात किंवा जे काही ज्ञान मिळवलेलं असतं ते समाजाकरता उपयोगी ठरावं, समाजाकरता त्याचा उपयोग केला जावा आणि संशोधन कार्य हे समाजापर्यंत पोहोचावं, यासाठी संशोधन अहवाल हा लिहिला जातो. म्हणून हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे. नंतर दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे नवीन ज्ञानाचं प्रस्तुतीकरण. म्हणजे संशोधन करून जे काही नवीन ज्ञान संशोधकानं मिळवलेलं आहे ते कोणाला तरी सांगितलं पाहिजे ना. का त्यांना फक्त संशोधन करायचं, ज्ञान मिळवायचं आणि ते ज्ञान स्वतःपुरतच जर त्यानं ठेवलं तर त्याचा कोणालाच काही उपयोग होणार नाही. म्हणून नवीन ज्ञानाचं प्रस्तुतीकरण हे जगासमोर ठेवण्यासाठी म्हणून संशोधन अहवाल लिहिणं हे गरजेचं आहे. म्हणून संशोधकानं परिश्रमपूर्वक मिळवलेलं जे ज्ञान आहे ते जगासमोर ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामुळं त्या ज्ञानाचा समाजामध्ये प्रसार झाला पाहिजे. आणि जे काही ज्ञान त्यानं मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचं समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणून नवीन ज्ञानाचं प्रस्तुतीकरण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी संशोधन अहवाल लिहिणं हे गरजेचं आहे. त्यानंतरचा तिसरा जो उद्देश आहे तो म्हणजे ज्ञान वृद्धिंगत करणं. संशोधकानं अनेक प्रयोग करून अनेक त्याच्यावर वेळ घालवलेला आहे, पैसा घालवलेला आहे. तर एवढं सगळं करून जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा समाजाला लाभ व्हावा आणि हे ज्ञान वृद्धिंगत व्हावं, ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचावं म्हणून संशोधन अहवाल हा लिहिला जातो. म्हणून ज्ञान वृद्धिंगत करणं, ज्ञान वृद्धी करणं हा याचा उद्देश आहे. आणि आहे त्या ज्ञानामध्ये संशोधन कार्य यशस्वीरित्या पार पाडून भर टाकणं म्हणजेच ज्ञानवृद्धी करणं होय. नंतर चौथा जो उद्देश आहे संशोधन अहवाल लेखनाचा तो म्हणजे निष्कर्षाची यथार्थता तपासणे. म्हणजे एखाद्या संशोधनानं आपल्या संशोधनातून जे काही निष्कर्ष काढलेले असतात ते निष्कर्ष तपासून बघण्यासाठी प्रत्यक्षात ते राबवलं जातं. त्यामुळे निष्कर्षाची यथार्थता तपासली जाते. म्हणून निष्कर्षाची यथार्थता तपासण्यासाठी सुद्धा संशोधन अहवाल हा लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो उद्देश आहे तो म्हणजे भविष्यकालीन संशोधनासाठी उपयुक्त. म्हणजे संशोधनाचा अहवाल जो आहे तो आपण लिहिला की तो अहवाल अनेक लोक वाचतात. म्हणजे तुमचे मित्र वाचतात, सहकारी वाचतात. शोधप्रबंध हा वाचत असतात. आणि त्यामुळं काय काय होतं की अनेक नवीन संशोधक ग्रंथालयामध्ये जातात, तो अहवाल वाचतात आणि त्यांच्या संशोधनासाठी ते त्यातून मार्गदर्शन मिळवतात किंवा पुढील संशोधनाला मार्गदर्शन मिळवण्यासाठी सुद्धा संशोधन अहवाल हा आहे हा उपयोगी पडतो. म्हणून भविष्यकालीन संशोधनासाठी संशोधन संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध हा उपयोगी ठरतो.
त्यानंतरचा उद्देश आहे तो म्हणजे भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी. म्हणजे समाजामध्ये अतिशय महत्वपूर्ण आणि अनुकूल परिवर्तन घडवून आणण्यासाठी संशोधनाद्वारे विविध योजना तयार केल्या जातात. म्हणजे जे संशोधन केलंय त्याचा समाजाला अ, उपयोग तर होणारच असतो. तर तो उपयोग होण्यासाठी म्हणून अ, त्याच्यातून त्या संशोधनातून त्याचा फायदा समाजापर्यंत पोहोचावा यासाठी त्याच्यातून काही योजना राबवल्या जातात आणि त्यामुळं त्याचा समाजाला उपयोग होतो. म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या सुविधा किंवा योजना राबवण्यासाठी, भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी या संशोधन अहवालाचा उपयोग होतो. आणि संशोधनातून जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्या ज्ञानाद्वारे प्रभावी आणि व्यावहारिक पद्धतीनं वेगवेगळ्या योजना या तयार केल्या जातात आणि त्या प्रत्यक्षपणे कार्यान्वित करण्यात येतात. आणि अशा योजनांमधून लोकांचा प्रत्यक्ष सहभाग कसा मिळवता येईल या संदर्भात देखील संशोधन करून या योजना प्रभावीपणे राबवल्या जातात. आता एक त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रसूतीगृहामध्ये गर्भिणी महिलांसाठी गर्भावस्थेतील योगाभ्यास शिकवला जातो आणि तो करून घेतला जातो. म्हणजे गर्भावस्थेत सुलभ प्रसूती होण्यासाठी किंवा गर्भाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी म्हणून आपण यौगिक प्रक्रिया करून घेऊ शकतो. आणि अशी योजना आहे ती एखाद्या प्रसूतीगृहामध्ये किंवा मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आपण ती योजना राबवू शकतो. किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शाळेमध्ये एखादे योगा टीचर किंवा योग प्रशिक्षक नेमून शालेय विद्यार्थ्यांवर आपण जे काही संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यातून जे काही सकारात्मक परिणाम किंवा सकारात्मक निष्कर्ष जे आपण मिळवलेले आहेत त्याचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी सगळ्या शाळांमध्ये एक योग प्रशिक्षक नेमून ते निष्कर्ष जे काढलेले आहेत ते त्या योगिक प्रक्रिया मुलांसाठी उपयुक्त अशा त्या आपण करून घेऊ शकतो. आणि त्याच्यातूनच पुढे आणखी भविष्यकालीन संशोधन सुद्धा आपण करू शकतो किंवा त्याला विषय मिळू शकतात आपल्याला. अशा पद्धतीनं भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी शोधप्रबंधाचा उपयोग होतो. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा म्हणजे तुमच्या दृष्टीनं महत्वाचा उद्देश म्हणजे संशोधनाची पदवी प्राप्त करणे. म्हणजे आता MA योग सायन्स मध्ये तुम्हाला आता हा लघुशोध प्रबंध लिहायचा आहे. जोपर्यंत तुम्ही प्रबंध सादर करत नाही तोपर्यंत तुम्हाला ही डिग्री मिळू शकत नाही, पदवी मिळू शकत नाही MA ची. शिवाय संशोधनाची पदवी म्हणजे कोणती पदवी? PhD. तेव्हा PhD मिळवणं किंवा MA ची डिग्री मिळवणं यासाठी सुद्धा संशोधन अहवाल हा उपयुक्त आहे. तो पण एक उद्देश आहे. योग पदवी प्राप्त करणं याचा अर्थ त्यानं योगामध्ये संशोधन पण केलेलं आहे हे सिद्ध होतं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे कुठलंही ते संशोधनाशिवाय पूर्ण होत नाही. संशोधन अहवालाच्या लेखनामुळे आपल्याला पदवी मिळते. जर संशोधन अहवाल लेखन केलं नाही तर तुम्हाला पदवी मिळू शकत नाही. मग परीक्षेच्या वेळी संशोधन परिपूर्ण आहे का नाही, निष्कर्ष बरोबर आहेत का नाही, संशोधनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे राबवलेली आहे की नाही हे या अहवालावरूनच परीक्षक ठरवतात. आणि मग त्यानंतर तुम्ही त्यातून पास झाल्यानंतरच तुम्हाला पदवी प्रदान केली जाते. म्हणून संशोधनाची पदवी प्राप्त करणे हा एक तुमच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचा उद्देश अहवाल लेखनाचा आहे. हे झाले अहवाल लेखनाचे उद्देश किंवा त्याचं महत्व. आता संशोधन अहवाल लेखनामध्ये समस्या कोणत्या येतात? कोणकोणत्या समस्या तुम्हाला येतात संशोधन अहवाल लिहित असताना किंवा शोध प्रबंध लिहित असताना? तर त्याचाही आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे मगच आपण त्या समस्या सोडवू शकतो. तर संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या संशोधनाचा अहवाल लिहिणं ही गोष्ट तशी अवघड किंवा क्लिष्ट आहे. आणि संशोधन अहवाल लिहिताना अधिक अडचणी आपल्याला येत असतात. त्यातली पहिली अडचण म्हणजे काय तर भाषेची समस्या. आता संशोधनाचा अहवाल तयार करताना त्याची भाषा कशी असावी? कुठल्याही भाषेमध्ये किंवा आपलं साध्या बोली भाषेमध्ये संशोधन अहवाल लिहिला तर चालेल का? तर नाही चालणार. संशोधनाचा अहवाल तयार करताना त्याची भाषा ही
सोपी असली पाहिजे. म्हणजेच वाचकाला ते संशोधन काय आहे ते समजून देणारी भाषा असली पाहिजे. पण सामान्य वाचकाला संशोधन कार्य समजून देणारी जरी भाषा असली तरी ती अगदीच खालच्या दर्जाची नसावी. म्हणजे भाषेत दुर्बोधता नसावी. म्हणजे वाचलं तर काही कळतच नाही अशी भाषा असता कामा नये. परंतु ती अतिशय अलंकारयुक्त वगैरे उपमा वगैरे देऊन असं म्हणजे अलंकारिक जी काही भाषा असते साहित्यामध्ये किंवा वाङ्मयामध्ये तशी सुद्धा असता कामा नये. किंवा भाषा ही क्लिष्ट नसावी. संशोधन हे खूप सोप्या भाषेत, इतक्या सोप्या भाषेत पण नसावं की जी काही आपण नेहमी जसं बोलतो तसं बोली भाषेत सुद्धा नसलं पाहिजे. तर त्याला एक थोडासा शास्त्रीय दर्जा प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे संशोधन हे योग्य पद्धतीनं शास्त्रीय भाषेत लिहिले तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होतो किंवा एक त्याचा दर्जा चांगला राहतो, दर्जा सुधारतो. म्हणून अगदीच बोली भाषेत पण लिहायचं नाही आणि अगदीच कुणाला कळणार नाही अशा दुर्बोध भाषेत सुद्धा लिहायचं नाही. त्याची भाषा शास्त्रीय असली पाहिजे, वैज्ञानिक असली पाहिजे. आणि शिवाय त्यात आपण जे काही वैज्ञानिक शब्द वापरतो की जे आपल्याला जे सामान्य माणूस समजू शकणार नाही ते आपण परिशिष्ट मध्ये त्याचं स्पष्टीकरण आणि अर्थ हा लिहिलेला असतोच. नंतर दुसरी जी समस्या येते ती म्हणजे पारिभाषिक शब्दांची समस्या. म्हणजे संशोधनामध्ये आपण अनेक शास्त्रीय संकल्पना वापरण्यात येतात. म्हणजे सायंटिफिक टर्म्स या वापरल्या जातात. तर यात निरनिराळ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक संकल्पनाचा अहवाल लेखनामध्ये समावेश आपण केलेला असतो किंवा वैज्ञानिक शब्दांचा आपण वापर केलेला असतो. त्या शब्दांचा अर्थ सामान्य माणसाला बऱ्याच वेळा कळत नाही किंवा ते शब्द त्याला गेलेलेच नसतात त्यामुळे त्याचा अर्थ त्याला कळू शकत नाही. शिवाय या पारिभाषिक शब्दांचे अर्थ वेगळे वेगळे पण लागू शकतात. म्हणजे एखादा माणूस वेगळा अर्थ लावेल, दुसरा माणूस त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ लावेल आणि अर्थ वेगळे वेगळे लावले तर मग निष्कर्ष सुद्धा काहीतरी वेगळे निघण्याची शक्यता असते. म्हणून संशोधन निष्कर्षाच्या बाबतीमध्ये त्यामुळं मतभेद होऊ शकतात आणि असे मतभेद होऊ नयेत आणि आपल्याला जे लोकांना सांगायचंय तोच अर्थ त्याच्यातून सगळ्यांनी घेतला पाहिजे. यासाठी आपण जे काही वैज्ञानिक संकल्पना किंवा शास्त्रीय संकल्पना किंवा शास्त्रीय पारिभाषिक शब्द जे आपण वापरलेले आहेत त्याचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण हे परिशिष्ट या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थितपणे द्यायचंय. नंतर तिसरी जी समस्या येते ती म्हणजे बौद्धिक पातळी समस्या. म्हणजे समस्या संशोधन हे क्लिष्ट, वैज्ञानिक आणि थोडस गुंतागुंतीचं असतं. त्यामुळं सर्वसामान्य माणसांची जी काही पातळी असते ती तेवढी उच्च दर्जाची असत नाही. त्यांची बौद्धिक पातळी ही काय फार उच्च दर्जाची असत नाही की त्यांना सगळेच वैज्ञानिक संकल्पना लगेच समजतील. म्हणून मग संशोधकानं सारणी, तक्ते, आलेख यांचा वापर हा तथ्यांचं निर्वचन करण्यासाठी म्हणून याचा वापर केला पाहिजे. आलेख, तक्ते किंवा सारणी म्हणजे काय टेबल्स. म्हणून डाटा अनालिसिस साठी या सगळ्या चा वापर आलेख, तक्ते, सारणी याचा वापर आपण करायला पाहिजे. त्यामुळं काय होईल की सामान्य वाचकाला सुद्धा तुम्ही जे काही डाटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन जे केलेलं आहे ते व्यवस्थितपणे समजू शकेल. नंतर चौथं जे आहे ते म्हणजे चौथी समस्या ती वस्तुनिष्ठतेची समस्या. वस्तुनिष्ठतेची समस्या म्हणजे शोध कार्यात संशोधकाची जी काही स्वतःची जी वैयक्तिक मतं आहेत किंवा त्याचे जे वैयक्तिक विचार आहेत किंवा भावना आहेत किंवा पूर्वग्रह आहेत या सर्वांचा प्रभाव हा संशोधनावर पडू शकतो. म्हणजे समजा संशोधकाचा स्वतःचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित असेल तर संशोधनामध्ये अडचणी येऊ शकतात. त्याने पूर्वग्रह रहित संशोधन केलं पाहिजे. म्हणजे निरपेक्ष पद्धतीनं संशोधन प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. तर आणि तरच निष्कर्षामध्ये वस्तुनिष्ठता किंवा सत्यता किंवा यथार्थता ही दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा संशोधक आहे आणि तो कपालभातीवर संशोधन करतोय की कपालभातीमुळं ब्लड प्रेशर कमी होतं. आता हा जर पूर्वग्रह कपालभातीनं ब्लड प्रेशर कमी होतच असा जर पूर्वग्रह ठामपणे त्याच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जर असेल
तर तो व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे निष्कर्ष काढू शकणार नाही. कारण ते आधीपासूनच पूर्वग्रह त्याच्या मनामध्ये असल्यामुळं निष्कर्ष तो तसाच काढला जाईल. परंतु जर वस्तुनिष्ठ निष्कर्ष जर काढायचा असेल तर असे कोणतेही पूर्वग्रह संशोधकानं मनामध्ये ठेवता कामा नये. त्यानंतर शेवटची जी समस्या आहे ती म्हणजे सत्य प्रकट करण्याची समस्या. तर सत्य प्रकट करण्याची समस्या म्हणजे संशोधन प्रक्रियेमध्ये सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे आपण प्रयोग करतो आणि मग सत्य काय आहे हे प्रयोगाने पडताळून बघत असतो. म्हणजे संशोधन प्रक्रियेमध्ये सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण अनेकदा शोधलेले जे सत्य आहे ते समाजातल्या आणि समाजातल्या काही घटकांच्या ह्या भावना दुखावणार असतं किंवा श्रद्धेला तडा देणारं किंवा श्रद्धेला धक्का पोचवणारं असतं आणि त्यामुळे काही वेळा सत्य प्रकट करण्याची समस्या संशोधकापुढे निर्माण होते. परंतु निर्भीडपणे संशोधकानं जे काही सत्य असेल ते समाजापुढे मांडणं गरजेचं आहे. कारण तरच ज्ञानामध्ये भर पडेल किंवा ज्ञानवृद्धी होईल. नाहीतर काय, चुकीच्या संकल्पना पिढ्या तशाच चालू राहतील. म्हणून सत्य प्रकट करण्याची एक समस्या असते, परंतु तरी सुद्धा निर्भीडपणे वैज्ञानिक पुराव्यांसह आणि प्रयोगासह ते समाजापर्यंत त्यांनी पोहोचवलं पाहिजे किंवा समाजासमोर प्रकट केलं पाहिजे. ह्या झाल्या संशोधन अहवाल लेखनामध्ये येणाऱ्या समस्या. त्यानंतर संशोधन अहवालाची वैशिष्ट्य कोणती आहे किंवा आदर्श संशोधन अहवालाची वैशिष्ट्य कोणती किंवा शोध प्रबंध लेखनाची वैशिष्ट्य कोणती, आदर्श शोध प्रबंध किंवा आदर्श संशोधन अहवाल कोणाला म्हणायचं. तर त्यातला पहिला मुद्दा आहे म्हणजे आपण एखादा शोध प्रबंध हातात घेतला की आपण पहिल्यांदा काय बघतो, सगळ्यात पहिल्यांदा त्याचं मुखपृष्ठ बघतो, बरोबर. म्हणून अहवालाची जी बांधणी आहे, म्हणजे आपलं जे पुस्तक तयार होतं शोध प्रबंधाचं, तर त्याची जी बांधणी आहे, त्याचं जे मुखपृष्ठ जे आहे ते आकर्षक असलं पाहिजे. म्हणजे ते बघितल्यानंतरच माणसाला ते उघडून वाचावंसं वाटलं पाहिजे. कारण ते पहिल्यांदा आपण हातात घेतल्यानंतर त्या पुस्तकाची बांधणी आणि त्याचं मुखपृष्ठ हेच आधी नजरेसमोर येतं. आणि ते जर प्रभावी असेल किंवा इम्प्रेशन त्याचं आधी जर पडलं तर वाचक जो आहे तो उघडून व्यवस्थितपणे तुमचा शोध प्रबंध वाचणार आहे. त्याला जर तसं नाही वाटलं, जर ती मुखपृष्ठ जर आकर्षक नसेल तर काय होईल, आत उघडून कुणी वाचणारच नाही. म्हणून संशोधन अहवाल हा जितका आकर्षक तितकाच अहवाल हा आदर्श बनत जातो. याच्यामध्ये सुद्धा सुंदरतेचा अतिरेक नसावा. म्हणजे काळ्या रंगाचं मुखपृष्ठ असतं आणि त्याच्यावर गोल्डन अक्षरही एम्बॉस केलेले असतात, आपल्याला जो काय मजकूर लिहायचा आहे. आणि त्याला एक अशी डिसेंट अशी बॉर्डर प्रिंट केलेली असते. तर हे एक ठराविक एक नमुना आहे आणि तो सगळ्यांना आता आपल्याला त्याच पद्धतीनं मुखपृष्ठ हे छापायचं आहे. परंतु त्याला कडेनं लेस लावणं, त्याच्यावर चित्र चिकटवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भडक रंग वापरणं, असं जर काही तुम्ही डेकोरेशनच्या नावाखाली जर केलं तर ते अजिबात वैज्ञानिक शोधप्रबंध वाटणार नाही किंवा तो अजिबात प्रबंध म्हणून तो मॅच होणार नाही किंवा तो चांगला दिसणार नाही. अहवालासाठी आपण जो कागद वापरतो तो कागद सुद्धा चांगल्या प्रकारचा असावा. म्हणजे खूप जाड असता कामा नये किंवा खूप एकदम पातळ असता कामा नये किंवा तो पांढरा शुभ्र असावा, तो ऑफ व्हाईट पिवळट असा खराब कागद कधी वापरायचा नाही. चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा कागद हा वापरायचा आहे. आणि अहवाल हा हाताने लिहायचा नाही. म्हणजे तुम्ही रफ मध्ये हाताने लिहिताय, पण ज्यावेळी तुम्ही सादर करणार आहात फायनल शोध प्रबंध, त्यावेळी तो हाताने लिहिलेला असला नाही पाहिजे. तर तो संगणकाद्वारे कॉम्प्युटरवर किंवा प्रिंटिंग प्रेस मध्ये छापून आणलेला असला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या कागदावर तो प्रिंट केलेला असला पाहिजे, छापलेला असला पाहिजे. तो हाताने लिहिलेला असता कामा नये किंवा काही कार्बन कॉपी वगैरे असं काही अजिबात करायचं नाही. त्यामुळं काय होईल, वाचणाऱ्याला अजिबात वाचताना त्रास होणार नाही.
नंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्ट आणि संतुलित भाषा. म्हणजे अहवाल हा स्पष्ट आणि संतुलित भाषेतच लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचा याच्यामध्ये अतिरेक नसावा. त्यामुळं काय होतं, दुर्बोधता वाढते आणि त्याच्यातून काही वेळा वेगवेगळे अर्थ निघण्याची सुद्धा शक्यता असते. आणि भाषा त्यामुळं मग क्लिष्ट होते, म्हणी वाक्प्रचार वापरल्यामुळे. म्हणून कुठल्याही प्रकारचे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार जे वाङ्मयात किंवा साहित्यामध्ये आपण जे वापरतो तसं काही इथं त्याचा वापर करायचा नाहीये. आणि अहवाल हा सर्वसामान्य वाचकाला डोळ्यासमोर ठेवूनच सोप्या भाषेमध्ये आणि संतुलित भाषेमध्येच तयार करावा. संतुलित म्हणजे काय, म्हणजे उगीच खूप पाल्हाळ लावायचं नाही किंवा तेच 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 लिहित राहायचं नाही. म्हणून ती संतुलित भाषा असली पाहिजे. आणि आवश्यकतेनुसार आवश्यक तिथेच फक्त पारिभाषिक शब्दांचा वापर करावा. नंतर तिसरं काय आहे, तिसरं वैशिष्ट्य म्हणजे तथ्यांची क्रमवार आणि मुद्देसूद मांडणी. स्वतंत्र आणि महत्वाची जी तथ्य आहेत ती पहिल्यांदा मांडली जातात आणि त्यानंतर दुय्यम आणि इतर तथ्यही मांडली जातात. अशा प्रकारे तथ्यांची क्रमवार आणि मुद्देसूद मांडणी केल्यास अहवाल हा वाचन करणाऱ्या माणसाला कंटाळवाणा होत नाही किंवा वाचताना त्याला कंटाळा येत नाही आणि अहवाल हा उत्सुकतेनं व्यवस्थित पूर्णपणे वाचला जातो. म्हणून तथ्यांची ही क्रमवार मांडणी करायची. म्हणजे महत्वाची जी तथ्य आहेत ती आधी लिहायची आहेत, मग दुय्यम तथ्य जे आहेत ती लिहायची आहेत आणि मग सगळ्यात शेवटी कनिष्ठ तथ्य जी आहेत ती लिहायची आहेत आणि ती तथ्य सुद्धा मुद्देसूद त्याची मांडणी करायची आहे. त्याच्यामध्ये सारणीकरण, वर्गीकरण किंवा आलेख यांचा पण वापर पटकन समजण्यासाठी हा करायचा आहे. नंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तथ्यांचं शास्त्रीय विश्लेषण आणि निर्वचन. एका आदर्श अहवालामध्ये, म्हणजे जो संशोधन अहवाल आदर्श म्हटला जातो, अशा आदर्श अहवालामध्ये तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन हे वैज्ञानिक पद्धतीनंच केलं जातं आणि त्यामुळं अहवालाच्या सत्यतेचा विश्वास लोकांना होतो आणि त्यामुळं अहवालाची स्पष्टताही समोर येते आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे संशोधन केलेलं आहे हे सुद्धा त्यातून दिसून येतं वाचकाला. नंतर पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निष्कर्ष हा विकासाकरिता उपयुक्त असावा. म्हणजे अहवालातला जो निष्कर्ष आहे, जे काही निष्कर्ष काढलेले आहेत ते प्रामाणिक, विश्वसनीय आणि वैज्ञानिक विकासासाठी उपयुक्त असतात. आणि अहवालामध्ये प्रत्येक निष्कर्ष हा पुराव्यासह आणि त्याच्या कार्यकारण संबंधासह स्पष्टपणे नमूद केलेला असला पाहिजे. म्हणजे नुसता निष्कर्ष असा नुसता लिहून उपयोग नाही, तर त्याच्या पुराव्यासह त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देता आलं पाहिजे. त्यानंतर सहावं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संशोधन पद्धती, तंत्रे, क्षेत्र इत्यादींचं विवरण यामध्ये करायचं. म्हणजे संशोधन पद्धती, कोणते संशोधन पद्धती, आपण जे आता मागच्या वर्षी मागच्या टर्म मध्ये तुम्ही संशोधन पद्धती बघितल्यात, किती संशोधन पद्धती आहेत ते ऐतिहासिक संशोधन पद्धती, सर्वेक्षण संशोधन पद्धती, भौगोलिक संशोधन पद्धती. तर अशा प्रकारे जे आहे तर तुमचं जे संशोधन आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये कोणतं तंत्र तथ्यांसाठी तथ्यांचं संकलन करण्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे मुलाखत तंत्र आहे का, क्वेश्चनरी आहे, प्रश्नावली आहे किंवा कुठलं मोजमाप तुम्ही केलेलं आहे, प्रयोगशाळेमध्ये त्या मोजमाप करून तुम्ही तथ्य संकलन केलेलं आहे का. तर असे जे काही तंत्र वापरलेले आहेत याचं व्यवस्थित विवरण याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे संशोधन अहवालात संशोधन पद्धती, संशोधनाचं क्षेत्र, त्याची तंत्र, नमुना याबाबत स्पष्टपणे वर्णन केलं जातं आणि त्यामुळं वाचकांना संशोधन संबंधाची पूर्णपणे व्यवस्थित माहिती मिळते. नंतर सातवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संशोधनातील समस्यांचा उल्लेख. आता संशोधन करताना अनेक समस्यांना संशोधकाला हे तोंड द्यावं लागतं आणि त्याचा उल्लेख हा अहवालामध्ये करणं हे महत्वाचं असतं. त्यामुळं भविष्यात त्या विषयाशी संबंधित विषयावर किंवा त्याच विषयावर जर पुन्हा कोणी संशोधन केलं तर त्याला त्यातून मार्गदर्शन हे मिळालं पाहिजे. भविष्यात संशोधन करणाऱ्यांना, त्या संशोधकाला त्या समस्यांची माहिती मिळते
आणि त्या समस्यांचं निराकरण कसं करावं याबाबत संशोधन सुरू करण्याआधीच तो विचार विनिमय करतो आणि त्यामुळं त्याला कमी समस्या येतात आणि निष्कर्ष हे अचूक निघतात. नंतर 8वं जे वैशिष्ट्य आहे संशोधन अहवालाचं ते म्हणजे संकल्पना आणि सिद्धांत विकास. संशोधन अहवालामध्ये महत्वाच्या संकल्पना आणि सिद्धांत आपण विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. कुठल्याही संशोधनामध्ये महत्वाच्या संकल्पना आणि शास्त्रीय सिद्धांत हे विकसित करण्याचा प्रयत्न हा नेहमी केला जातो. तसंच संशोधनाचे कोणकोणते नवीन विषय कोणकोणते असू शकतात या संबंधीचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला जातो. त्यामुळं पुढील संशोधनाला किंवा पुढील संशोधकाला त्याच्यापासून मार्गदर्शन मिळतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य ते म्हणजे अधिक लोकांना फायदा. संशोधनामुळं केवळ ज्ञानाचीच वृद्धी होते असं नाही, तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजे ज्यांना आपल्या विषयाशी निगडीत संशोधन करायचं असतं अशा लोकांना सुद्धा आपल्या अहवालाचा फायदा होत असतो. तुमचा संशोधनाचा अहवालाचा उद्देश आणि महत्व. कुठलंही संशोधन जे आहे ते समाजातल्या किंवा समाजातल्या इतर व्यक्तींच्या जीवनातल्या अडचणी दूर करण्यासाठी केलेलं असतं. म्हणून संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल लिहून ते संशोधन समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. आणि तो उद्देश जेव्हा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतो तेव्हाच ते संशोधन अहवाल आदर्श आहे असं म्हटलं जातं. ही झाली संशोधन अहवालाची वैशिष्ट्य किंवा आदर्श संशोधन अहवालाची वैशिष्ट्याची. त्यानंतर आता आपण बघूया की संशोधन अहवालाचा वाचक वर्ग. आता संशोधन प्रबंध संशोधक अनेक संशोधन करत असतात. त्यातून अनेक शोध प्रबंध हे लिहिले जातात. मग हे सगळे जे शोध प्रबंध आहेत किंवा संशोधन अहवाल आहेत हे कोण वाचतं? वाचक वर्ग कोणता आहे संशोधन अहवालाचा? तर संशोधन अहवालाचा लेखन जे आहे ते त्याचा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवूनच करावा लागतो. आपण काय करतो शक्यतो सर्वसामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवूनच संशोधन अहवालाचं लेखन हे केलं जातं. आणि वाचक वर्ग जो आहे तो निरनिराळ्या स्तरावरचा असतो आणि त्यानुसार संशोधन अहवाल हा लिहिला जातो. म्हणजे सैद्धांतिक जेव्हा असतं किंवा काहीतरी आपण नवीन सिद्धांत जेव्हा त्यातून प्रस्तुत करत असतो त्यावेळी तो शोधप्रबंध मुख्यतः कोण वाचणार आहे? तर संशोधन क्षेत्रातले सहकारी वाचणार, प्राध्यापक वाचणार. त्याच्यानंतर जे काही ज्याच्याशी संबंधित ते संशोधन आहे त्या क्षेत्रातले पण लोक वाचतात. इतर शास्त्रज्ञ वाचणार, ज्यांना त्याच विषयावर पुढे संशोधन करायचे ते संशोधक वाचतात. तर मग हा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून सैद्धांतिक संशोधनाचं संशोधन अहवाल हा लिहिला जातो. आता समजा एखादी कारखान्यातली समस्या आहे, औद्योगिक क्षेत्रातली समस्या आहे आणि त्याच्यावर तुम्ही संशोधन करून तिथल्या समस्येवर काहीतरी उपाय शोधून काढलाय, तोडगा काढलाय. तर कारखानदार आणि कारखान्यात काम करणारी लोक हा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून त्या संशोधनाचा अहवाल हा तयार केला जातो. म्हणून संशोधन अहवाल लिहिताना त्याचा वाचक वर्ग सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. कोण कोण असतात वाचक वर्गामध्ये? तर संशोधन क्षेत्रातले सहकारी, आंतरशाखीय विषय तज्ञ, त्यानंतर प्रशासक वर्ग, नंतर व्यवसायातले ज्येष्ठ अधिकारी आणि सर्वसामान्य वाचक. हा सगळा वाचक वर्ग संशोधन अहवालाचा असतो. त्यानंतर आता या मॉड्यूल मधला सगळ्यात शेवटचा टॉपिक म्हणजे सारांश. त्यालाच सिनॉप्सिस असं सुद्धा म्हटलं जातं. सिनॉप्सिस किंवा सारांश. आता सारांश कशासाठी लिहायचा? आता हे एवढं मोठं कष्ट करून संशोधन केलं, तो संशोधन प्रबंध एवढा मोठा लिहून काढला, मग आता अजून सारांश कशाला लिहायचा? तर सारांश याच्यासाठी लिहायचा आहे की मुख्यतः आपण लिहिलेला जो प्रबंध आहे तो मोठा असतो, म्हणजे विस्तृत स्वरूपाचा असतो आणि जवळपास तो आता आपला साधा लघु शोध प्रबंध आहे तोच साधारणपणे 50 ते 70 पानांचा असतो. मग पीएचडीचे जे शोध प्रबंध आहेत
ते तर त्याच्याहून कितीतरी मोठे असतात. मग एवढा आपला जर प्रबंध एखाद्या ठिकाणी सादर करण्यासाठी पाठवायचा असेल, तर आपल्या प्रबंधातली मुख्य संकल्पना किंवा त्याचं तो कशा संबंधात आहे, काय आहे त्याच्यात, हे कळावं यासाठी अख्खा प्रबंध जर आपण पाठवला, तर तिथं अनेक लोकांचे प्रबंध आलेले असतात. मग इतके सगळे प्रबंध पूर्णपणे वाचणं कुणाला शक्य होत नाही. म्हणून सारांश लिहायचा असतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपला प्रबंध सादर करण्याची संधी आपल्याला मिळत असते आणि तो प्रबंध आपला निवडला जावा यासाठी आपण प्रयत्न करतो. मग ते सिलेक्शनची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आपल्याला शोधप्रबंधाची एक प्रत पाठवावी लागते. पण तिथं अनेक शोधप्रबंध आलेले असतात. मग सगळे प्रबंध वाचायला त्या लोकांना वेळ नसतो. म्हणून मग आपण काय करायचं असतं, तिथं सारांश पाठवायचा असतो. म्हणजे विस्तृत स्वरूपातला प्रबंध न पाठवता त्याचं सारांश रूप हे पाठवलं जातं आणि त्या सारांश असा असतो की त्यावरून संपूर्ण प्रबंधाची थोडक्यात कल्पना येते. यामध्ये मग प्राथमिक विभाग काही लिहिण्याची गरज नाही. प्राथमिक विभाग आपण सारांश मध्ये लिहायचा नाहीये. शिवाय साहित्याचा आढावा जो आपण घेतलेला आहे, तर तो साहित्याचा आढावा सुद्धा या सारांशामध्ये लिहायचा नाहीये. या ठिकाणी फक्त मुख्य विभाग लिहिणं अपेक्षित असतं आणि तो सारांश हा जास्तीत जास्त 2 ते 2.5 पानं एवढ्यातच लिहिला जातो. जास्तीत जास्त 3 पानं, 3 पेजेसच्या वर सारांश लिहायचा नसतो. सारांश हा 3 पानात पूर्ण झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फक्त मुख्य विभाग लिहायचा आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक विभाग लिहायचा नाही, साहित्याचा आढावा लिहायचा नाही किंवा नंतरचा जो संदर्भ विभाग आहे, परिशिष्ट किंवा ग्रंथसूची, सूचीपत्र, हे सुद्धा काहीही त्याच्यामध्ये लिहायचं नाहीये. फक्त मुख्य विभाग लिहायचा आहे आणि तो सुद्धा सारांश रूपात थोडक्यात लिहायचा असतो. आणि मग तो सारांश लिहून त्याची एक प्रत आपण वेगवेगळ्या संस्थांच्या ठिकाणी किंवा जिथं प्रबंध वाचन होणार आहे त्या ठिकाणी त्या कमिटीकडे आपण ती सारांशाची प्रत पाठवायची असते आणि मग त्याच्यावरून सारांश वाचून मग त्यातून तुमच्या शोधप्रबंधाचीही निवड होत असते. तर इथं आपला हा सिलेबस पूर्ण झालेला आहे. 4th सेमिस्टरचा जो सिलेबस आहे रिसर्च मेथोडॉलॉजीचा तो कमी आहे 3rd सेमिस्टर पेक्षा. आणि फक्त मुख्य मुद्दे लक्षात ठेवा. स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहू शकता, काही उदाहरणं वगैरे देऊन. त्यामुळे पेपर तसा हा सोपा असतो. आणि याचं प्रॅक्टिकल म्हणजे तुमचा शोधप्रबंध, रिसर्च आणि रिसर्च पेपर. आता याच्यामध्ये अजून एक मी उद्याच्या लेक्चरमध्ये शोधप्रबंध लिहिताना त्याच्यामध्ये फॉन्ट साईज कुठला वापरायचा, कुठं कसं काय करायचंय ते सगळं मी उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेल सांगणार आहे. त्यामुळे उद्याचं लेक्चर हे सगळ्यांनी अटेंड करा, कारण ते परत परत सांगितलं जाणार नाही. मी उद्या हे सगळं एक्सप्लेन करेन आणि ते तुम्ही सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या. कारण शोधप्रबंध तुमचा लिहून झाल्यानंतर शेवटी ते तुम्हाला छापण्याच्या वेळेस ते सगळा एकूण पॉइंट तुम्हाला गरज पडणार आहे त्याची. त्यामुळे उद्या सगळ्यांनी लेक्चर अटेंड करा आणि सगळं लिहून घ्या मी जे काय उद्या सांगणार आहे ते. आता कुणाच्या काय शंका असतील तर विचारा. काल मला कुणी फोन केला होता शालेय विद्यार्थ्यांच्या याच्यासाठी, क्वेशनरीसाठी. मी मॅडम, सॉरी, सविता गवडे. हा, तर मी तिकडे मेल पाठवलेला. हा, आवाज येत नाही. आवाज येत नाहीये मॅडम. आवाज येतोय का आता? आवाज येतोय का? आवाज येतोय, त्यांनी गाडीवर आहेत वाटतं. प्रवासामध्ये नाही नाही आले आता, आता आहे निवांत आहे, बोला. हा, येतोय ना आवाज? हो, येतोय येतोय. मी काल क्वेशनरी साठी मेल टाकलेला आहे. त्यांनी मला कॅटलॉग पाठवलाय. तर ते कॅटलॉग अच्छा. मध्ये आता मला ते कॅटलॉग मध्ये शोधावं लागेल की तुमचा सब्जेक्ट कुठे आहे म्हणजे. आणि मग ते बघून मग मी परत तुम्हाला त्यांना मेल पाठवते आणि मग क्वेशनरी तुम्हाला मिळेल. हो. त्यापर्यंत पुढे तुमचं लिखाण चालू आहे. शोधप्रबंध लिहायला सुरुवात केली का नाही? हो, चालू केली मी. हो. चालू केलं ना? हा, ठीक आहे. अजून कुणाचा विषयच निवडला नाहीये वगैरे असं काही आहे का?
विषय कुणाचा निवडायचा राहिलाय का? राहिला असेल तर तो लवकर आता निश्चित करायला पाहिजे, कारण तुमचं आता ह्या महिन्याभरामध्ये लिखाण पूर्ण झालं पाहिजे. होय होय मॅडम, किंवा करूया. योगा हा, ते तुम्ही पटापट लिहाल, कारण पुढच्या गोष्टींना वेळ लागतो. तुम्ही कसं प्रिंट करताय? कॉम्प्युटरवर प्रिंट करताय का मोबाईलवर असं बोलून प्रिंट करताय का हाताने लिहिताय? मॅडम मी मोबाईल वरती चालू केले, आता बोलून असं टाईपिंग चालू आहे मोबाईल वरती. ते बोलून टाईप करा एक्सेल शीट वर, आणि मग त्याच्यानंतर मग ते तसंच कॉम्प्युटरवर घ्यायचं आणि मग त्याचं एडिटिंग करायचं. मग उद्याच्या लेक्चर अच्छा. मध्ये मी सांगणार आहे की फॉन्ट साईज कुठला वापरायचा आहे, ते कुठला हो. फॉन्ट साईज घ्यायचा आहे ते, आणि कुठले अक्षर डार्क करायचे, कुठले सिंपल ठेवायचे, ते पण उद्या मी सांगेन. अजून कुणाला काही शंका आहे का? आणि मॅडम आपण नोटबुक मध्ये लिहिलेले असेल तर मग त्याचं कसं करायचं परत? ते तुम्हाला प्रिंट करावंच लागणार आहे ना. एकतर तुम्ही कॉम्प्युटरवर डायरेक्ट प्रिंट करा किंवा मोबाईलवर बोलून प्रिंट करा. कारण मोबाईलवर तुम्ही बोलून बोलून जर प्रिंट केलं ना तर ते जास्त लवकर होतं हाताने टाईप करण्यापेक्षा. हा, तर ते तुम्ही गुगलवर जाऊन ते डाउनलोड करा आणि बोलून बोलून टाईप करा. फक्त काय आहे, एक पॅरेग्राफ टाईप करून झाला की ते बरोबर आहे का नाही ते एकदा चेक करायचं, मग पुढे जायचं. नाहीतर तुम्ही असंच बोलत राहाल आणि ज्या काय मिस्टेक्स आहेत त्या तशाच राहून जातील, आणि मग नंतर इतक्या सगळ्या मिस्टेक्स दुरुस्त करताना मग खूप त्रास होईल. त्याच्यामुळे एक पॅरेग्राफ काय टाईप डाउनलोड करून करायचं असतं गुगल वरती जाऊन, ते नाही माहितीये की ते पण मोबाईल वरती. किंवा डाउनलोड करायची पण गरज नाहीये. तुमच्याकडे मोबाईलवर मराठी पण हे असणार आहे ना, कीबोर्ड. हो होय. आहे कीबोर्ड आहे हा, मराठी. मराठी कीबोर्ड आहे ना, तर मग मराठी कीबोर्ड असतो तर ते तिथे माईकचं एक चित्र असतं बघा. हो तुम्ही आहे. व्हॉट्सअप होतं. हा, मग ते माईकवर क्लिक करायचं, मग ते येतं तिथे, मग होतं त्याला तुम्ही जे बोलाल ते. पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचं का पुन्हा? नाही, पीडीएफ मध्ये कन्वर्ट नाही करायचं, एक्सेल शीट वर घ्यायचं. एक्सेल सीट वरती. बर. हा, एक्सेल शीट वर तुम्ही ते बोलून बोलून टाईप करायचं. एक्सेल शीटचं हे असतं ना, त्याचं एक ऍप आहे, ते ऍप एक्सेल डाउनलोड करा. मॅडम, एक्सेल शीट हे कुठले टेबल वगैरे करण्यासाठी उपयोगी पडतो. हे वर्ड फाईल मध्ये घ्यावं लागेल ना? हा, वर्ड फाईल मध्ये घ्या. बरोबर. हा. वर्ड फाईल मध्ये घ्या, आणि जिथं तुम्हाला टेबल वगैरे करायचे तिथं ते एक्सेल शीट पण वापरू शकता. पुढे तुम्हाला येणार आहे ते टेबल वगैरे करायला पण होय. त्यावेळी, आणि त्यातनं काही अडचण आली मॅडम ना. मी कसं करते, आपण ते मेसेज वगैरे कसं सेंड करतो ना त्या पद्धतीने मी असं माईक वरती बोलते आणि ते ऑटोमॅटिक टाईप होत जातं मराठीमध्ये. मी त्या नाही, पद्धतीने बरोबर करत टाईप आहे. होत जातं, पण ते वर्ड फाईल मध्ये टाईप करायला पाहिजे ना. तुम्ही कसं ते व्हॉट्सअपवरच नाही तर टाईप होईल. हा, असं हो, तसंच त्याच पद्धतीने हा, आहे. मग ते अख्खा प्रबंध कसं काय त्या व्हॉट्सअपवर मावणार? हा. किंवा चुकून एखाद्या वेळेस डिलीट पण होऊ शकतं ना. हॅलो. हॅलो. हा, हा. हॅलो. हा, मी सर्वांसाठी एक सांगतो माहिती. हॅलो. सांग. हा, हे बघा, मोबाईल मध्ये गुगल ड्राईव्ह असते आपल्याकडे. बरोबर. हा, सांगा तुम्ही. हा, तर गुगल ड्राईव्ह मध्ये गुगल डॉक्युमेंट्स म्हणून एक फाईल असते. तर त्या गुगल डॉक्युमेंट्स फाईल मध्ये तुम्ही हे जे मराठी सगळं टाईप करतो आपण ते त्यात सेव्ह होते, फाईल सेव्ह होते, त्यात कंटिन्यू पण करता येते. आज समजा तुम्ही एक 2 पानं टाईप केली आणि त्यानंतर तुम्हाला वेळ मिळाला नाही, तर तुम्ही तिथून पुढे परत उद्याचं परत करू शकता. असं तुम्ही कंटिन्युअस त्याच्यामध्ये करू शकता गुगल डॉक्युमेंट्स मध्ये. तसं आणि गुगल डॉक्युमेंट मध्ये करा, हा, कारण ते व्हॉट्सअपवर केलं ना तर एखाद्या चुकून डिलीट पण केलं जाईल ना तुमच्याकडनं. गुगल ड्राईव्हवर असल्यामुळे ते कधीही डिलीट होत नाही. तुम्ही जोपर्यंत हा, डिलीट ते होत नाही काय. होत नाही. आणि त्यानंतर ते सगळं तुमचं पूर्ण झाल्यानंतर मग ते मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये मग ते कॉम्प्युटरवरती मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये घेऊन मग त्याच्यामध्ये एडिशन करायचं. शब्द, उच्चार, तुमचा अनुस्वार, पूर्णविराम, स्वल्पविराम, वेलांटी, उकार जे काय आहे ते तुम्ही त्याच्यावरती करायचं, कॉम्प्युटरवरती रिपेरिंग, एडिटिंग. हे गुगल हे डॉक्युमेंट्स बोलताना सुद्धा करता येतं ते. सगळे हो. जे काय
गुगल काना डॉक्युमेंट्स मात्रा उकार वेलांटी. गुगल डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही बोलत जसं जाल तसं ते टाईप होत जातं. बरोबर. त्याला फुल स्टॉप कॉमा हे आपल्याला नंतर मॅन्युअली द्यावं लागतं. ते नंतर तुम्ही स्वतः बरोबर आहे सगळं ना? करायचं ते. कामं कुठं आहे, वेलांटी चुकले का बरोबर आहे, अक्षर शब्द उठले का म्हणून बरोबर. तेच म्हणलं की अख्ख्या प्रबंधाच्या दुरुस्त्या नंतर करत बसण्यापेक्षा एक पॅराग्राफ टाईप करून झाला की तो लगेचच चेक करायचा. हो हो तो तसंच चेक करायचं. करायचं तिथं. त्याच्यात मग काही चुका असतील तर त्या लगेच मॅन्युअली दुरुस्त करायच्या, किंवा त्याच्यात तुम्हाला कुठे कॉमा द्यायचंय, कुठे ब्रॅकेट टाकायचंय, किंवा कुठे फुल स्टॉप द्यायचंय, ते सगळं कम्प्लीट करायचं आणि मगच पुढे जायचं. होतातच, कारण गुगलला मराठी शब्द बरेचसे माहिती नसतात. जोडाक्षर वगैरे सुद्धा बऱ्याच वेळा चुकतात. साधे शब्द सुद्धा माहिती नसतात. तो काहीतरी वेगळा शब्द तिथे टाईप करतो आपण बोलल्यानंतर, पण तो आपल्याला दुरुस्त करावा लागतो. म्हणून म्हणलं एक पॅराग्राफ झाला तुम्ही टाईप करून की तो लगेचच चेक करून सगळ्या दुरुस्त्या करून मगच पुढे जायचं. आणि तो मग एकदा तुम्ही सारखं सेव्ह होतो, तो तसाच सेव्ह राहतो तुम्ही जोपर्यंत एडिट करत नाही तोपर्यंत. हे गुगल डॉक्युमेंट्स ऍप डाउनलोड करावं लागेल का? नाही नाही, तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये गेला ना, ते गुगल डॉक्युमेंट्स असतात तिथं. आज तुम्हाला नोट्स पाठवते आपल्या 4th सेमिस्टरच्या सगळ्या का आहेत तुमच्याकडे? मग सगळ्यात शेवटी सारांश नावाचं एक वेगळं हे करू का? अनुक्रमणिकेमध्ये ह्याच्यात नाहीये. नाही, सारांश आपल्याला शोध प्रबंधामध्ये लिहायचाच नाहीये. सारांश हा पण वेगळा लिहितो, जिथे आपला शोध प्रबंध म्हणजे निवडण्यासाठी म्हणून आपल्याला पाठवायचंय त्यांना आपण सारांश पाठवतो. आपल्या शोध प्रबंधामध्ये सारांश आपण लिहायचाच नाहीये. कशासाठी लिहायचं? सारांश कधी लिहायचा की बाबा एखादी सेमिनार आहे किंवा एखादं काही संस्थेनं शोध प्रबंध वाचनाचा काही कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तुम्हाला तिथे तुमच्या शोध प्रबंधाचं वाचन करायचं आहे, तर त्यासाठी काय आहे, अनेक लोकांचे शोध प्रबंध येतात, पण वेळेचं एक लिमिट असतं. त्यामुळं सगळ्यांनाच काय शोध प्रबंध वाचण्याची संधी दिली जात नाही. त्यातून काही ठराविक चांगले शोध प्रबंध निवडले जातात आणि त्यांनाच फक्त शोध प्रबंध सादर करण्याची संधी दिली जाते. मग ही जी सिलेक्शनची जी प्रक्रिया आहे, त्यासाठी आपण ज्यावेळी आपला शोध प्रबंध पाठवायचा आहे त्यावेळी अख्खा शोध प्रबंध पाठवायचा नसतो, तर सारांश लिहायचा असतो आणि सारांश त्यांना पाठवायचा असतो. त्यासाठी सारांश लिहायचा. हॅलो, समजलं मॅडम, थँक्यू. चिंतनात्मक जो प्रबंध आहे त्याच्यामध्ये अनुक्रमणिकाचे जे पहिले जे 5-6 पानं आहेत त्यामध्ये सारांश 1-2 पानं आहेत आपण दिलेल्या नमुन्यामध्ये. संक्षेप असेल, संक्षेप, सारांश नसेल. सारांश म्हणून आहे माझ्याकडे, त्याची मी कॉपी काढून घेतलेली आहे. चिंतनात्मक जो मग संक्षेप त्यांनी लिहिलेला नाहीये का? नाही, संक्षेप लिहिलेला नाहीये, सारांश लिहिलेला. ते चुकून झालंय मग बहुतेक त्यांचं. ते सारांश लिहे, तिथं संक्षेप करा तुम्ही, सारांश नका लिहू. अच्छा, मग त्या टाईपनं आम्ही सारांश म्हणून टाईप केले ते. नाही, सारांश म्हणून नका लिहू, तिथं संक्षेप लिहा. संक्षेप आहे ते. संक्षेपामध्ये काय असतं की तुम्हाला म्हणजे तुमचा जो विषय आहे तो विषय तुम्हाला कसा सुचला, त्याच्यावर तुम्हाला संशोधन का करावंसं वाटलं, त्यानंतर त्याच्यातून तुम्हाला काय म्हणजे काय त्याच्यातून तुम्हाला शोधून काढायचंय आणि त्याचा फायदा कोणाला होणार आहे, हे संक्षेप मध्ये लिहायचं असतं. पण ते आपण जो ईश्वर प्रधान म्हणजे ईश्वर प्रधान आणि भगवद्गीतेतलं जे रामरक्षा वगैरे आहे त्याचा जो चिंतनात्मक पाठवलेला प्रबंध आहे त्याच्यामध्ये सरळ 3ऱ्या पानावरती सारांश लिहिलेला आहे. नाही, सारांश नाही येतो, तुम्ही तसं लिहू नका, संक्षेपच लिहा, कारण त्याच्यामध्ये पण हेच लिहिलेलं असणार आहे. सारांश जो लिहिला जातो, सिनॉप्सिस जे लिहिलं जातं ना, त्याच्यामध्ये फक्त शोध प्रबंधातला मुख्य विभाग लिहिला जातो. मग आता तिथं काही मुख्य विभाग लिहिला आहे का? नाही लिहिलेला ना. नाही, त्यांनी त्यातली जी आयडिया लिहिलेली आहे, सेंट्रल आयडिया त्यातली लिहिलेली आहे. मग सेंट्रल आयडिया तर संक्षेपामध्ये लिहायचीच आहे ना. म्हणजे सेंट्रल आयडिया लिहायची आहे ना. सारांश हेडिंग फक्त त्याचा संक्षेप करायचा आहे. संक्षेप करायचंय, ते बहुतेक त्यांचं चुकून झालेलं आहे, चुकलंय ते. सारांश शब्द नको, सारांश शब्द नको, तिथं संक्षेप लिहा. शिक्षकाचे नाव, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणनिर्देश आणि सारांश आणि अनुक्रमणिका 6 पेजेस जे आहे संक्षेप आणि मग बर त्याला संक्षेप म्हणायचं का? संक्षेप म्हणायचं, सारांश म्हणू नका, संक्षेप म्हणा.
आणि अनुक्रमणिकेमध्ये सुद्धा म्हणजे संक्षेप पर्यंतचे जे पेज नंबर्स आहेत ते पेज नंबर 1, 2, 3, 4 असे टाकायचे नाहीयेत, तर तिथं रोमन नंबर्स टाकायचे. रोमन नंबर टाकायचे, बरोबर आहे. हा, रोमन नंबर्स टाकायचे. हा, आणि जेव्हा मुख्य विभागातलं प्रकरण 1 जेव्हा चालू होतं ना, प्रकरण 1 पासून मग 1, 2, 3, 4 असे पेज नंबर टाका. बरोबर आहे. हा, असं टाकायचं. तुमचा शोध प्रबंध आहे हा रुजनिवृत्तीवरचा, त्यामध्ये तुम्ही संक्षेप शब्द टाकलेला आहे, ऍब्स्ट्रॅक्ट. हा, बरोबर आहे. संक्षेपच शब्द बरोबर आहे. संक्षेपच लिहायचा आहे, आपल्याला सारांश लिहायचा नाहीये. ठीक 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 आहे. आणि पेज नंबर टाकणं हा सगळ्यात शेवटचा, म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेप आहे. म्हणजे आधी सगळं पूर्ण छापून झाल्यानंतर आपल्याला पेज नंबर टाकायचे, आणि मग पेज नंबर टाकून झाल्यानंतर अनुक्रमणिका तयार करायची आणि मग ती छापायची आहे. कळलं का? हो. आणि हे सारांश सिनॉप्सिस जे म्हणतो आपण, ते आपल्या शोध प्रबंधामध्ये लिखाणामध्ये येणार नाही, तर बाहेर कुठे सादर करायचं तो थोडक्यात बाहेर कुठं तुम्हाला थोडक्यात ते जर सादर करायचं असेल तर त्यासाठी तो सारांश लिहून पाठवायचा असतो. हो, ठीक ठीक. लक्षात आलं? हा, ठीक आहे. आणि सगळ्यांनी लिहायला सुरुवात करा तुम्ही. मला वाटतं अनुक्रमणिका संक्षेप पर्यंत लिखाण आता सगळ्यांचं झालं असेल लिहून. त्यांनाही अजून झालेलं, कारण त्याच्यात काही संशोधन करायचं नाहीये, ते सरळ लिहितच जायचंय आपण. अजून लिहायला नाही चालू केलेलं मॅडम. नाही, सुरू करा. पर्यंत आलं. हा, ठीक आहे, गुड. लिहायला चालू करा, कारण काय अजून पुढे पुष्कळ काम आहे. अजून तुम्ही इथेच अडकून बसलात तर मग पुढचं काम कधी होणार? म्हणजे आता हे संक्षेप पर्यंत लिखाण सगळं पटपट पूर्ण करा, आणि प्रकरण 1, प्रकरण 2 हे सगळं लिहायला चालू करा. कारण प्रकरण 2 लिहायला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर शेवटचं जे प्रकरण 4 आणि 5 आहे त्यालाही खूप वेळ लागतो. कारण सगळ्यांनी लिहायला चालू करा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की काय काय अडचणी येत आहेत त्या. ठीक आहे, करतो ना. हा, आणि दुपारी मला कुणाचा तरी फोन आला होता, प्रवीण ढाके. प्रवीण कोण आहेत का हजर? त्यांचा अजून विषयच ठरलेला नाहीये. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया, आणि उद्याचं लेक्चर मात्र सगळ्यांनी अटेंड करा, कारण ते परत होणार नाही. परत काय ते सांगितलं जाणार नाही तुम्हाला. मग ते परत रेकॉर्डेड ऐकावं लागेल. आणि मग काही शंका असल्या तर, म्हणजे उद्या जर हजर राहिला सगळे, तर ज्या काही शंका येतील त्या उद्याच्या उद्याच क्लिअर होतील. आणि ते महत्वाचं आहे, ते सगळं उद्या मी सांगते ते अक्षर व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे मग नंतर तुम्हाला काही शंका पण येणार नाहीत आणि काही अडचण पण येणार नाही.